ते म्हणतात ना, अहंकार माणसाला एक दिवशी डुबवतो. तसंच काहीसं जग जिंकता असणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघासोबत झालं होतं. म्हणजे 2008 मध्ये भारतीय संघ अनिल कुंबळेच्या कॅप्टन्सीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मालिका खेळण्यासाठी गेला. पहिल्या टेस्टमध्ये भारताला मेलबर्नमध्ये अपयश आलं. ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकला. दुसरी टेस्ट सिडनीमध्ये होती आणि त्या सामन्यामध्ये जे काही घडलं त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला उतरती कळा लागली. त्या मॅचमध्ये खूप चिटिंग झाली. त्या मॅचचे अंपायर होते स्टीव्ह बकनर आणि मार्क बेन्सन आणि थर्ड अंपायर या तिघांनी मिळून खूप घोळ घातला त्या मॅचमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाची अवस्था 134 वर 6 विकेट्स अशी झाली होती आणि त्यावेळी अँड्रू सायमंड मैदानात खेळण्यासाठी आला. अँड्रू सायमंडला इशांत शर्मानं कॉट बिहाइंड विकेट घेतलं, पण अंपायरनं ती विकेट दिलीच नाही. त्यानंतर अँड्रू सायमंडला एकदा स्टंपिंग देखील करण्यात आलं, पण थर्ड अंपायरकडे तो निर्णय पाठवलाच नाही. परत कुंबळेच्या एका बॉलवर अँड्रू सायमंड स्टंपिंग झाला. धोनीने अपील केली, पण पाय हवेत असताना देखील अँड्रू सायमंडला विकेट देण्यात आली नाही. सेम रिकी पॉन्टिंगचा देखील एक कॅच होता, तीही विकेट नॉट आउट देण्यात आली. हे सगळं करून अँड्रू सायमंडने 163 रन बनवल्या आणि ऑस्ट्रेलियाला एका चांगल्या स्थितीत पोहोचवलं. मग भारताची बॅटिंग आली. भारताकडून ज्यावेळी बॅटिंगला वासिम जाफर ओपनरला आला, वासिम जाफर एका बॉलवर आउट झाला. तो बॉल ऍक्च्युली नो बॉल होता, पण ते देखील अंपायरनं दाखवून दिलं नाही. नंतर त्या इनिंगमध्ये भारताकडून सचिन आणि लक्ष्मणनं चांगली खेळी केली. दोघांनीही शतकी खेळी केली आणि भारताचा स्कोर 500 पार झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये सायमंड आणि हरभजनचं भांडण झालं आणि त्यावेळी तो मंकी गेट नावाचं प्रकरण तिकडे उदयास आलं. पाचव्या दिवशी भारतीय संघ ज्यावेळी मैदानात उतरला त्यावेळी भारताला 333 रन्स जिंकण्यासाठी हव्या होत्या किंवा ती मॅच वाचवण्यासाठी पूर्ण दिवस खेळून काढायचा होता. पण परत एकदा अंपायर ऑस्ट्रेलियाच्या मतीला धावून आले. द्रविडची जी काही विकेट होती ती ऍक्च्युली बॅटला बॉल लागलाच नव्हता, पण त्याचीही विकेट देण्यात आली. नंतर त्या इनिंगमध्ये भारतीय खेळाडूंना इतकं काही चांगलं प्रदर्शन दाखवता आलं नाही, पण दादा गांगुली मात्र एका टोकाला बॅटिंग करत होता. त्याने 51 रन्स केल्या. सौरव गांगुलीचा देखील एक कॅच मायकेल क्लार्कने पकडला आणि तो टप्पा कॅच पकडला तरी देखील अंपायरने तो विकेट दिला. अगदी रिकी पॉन्टिंगने तिकडून हात केला आणि अंपायरने डायरेक्ट आउट दिलं. शेवटी त्या मॅचच्या 2 ओव्हर शिल्लक होत्या आणि भारतीय संघाच्या 7 विकेट गेल्या होत्या. त्यावेळी पॉन्टिंगनं ती ओव्हर मायकेल क्लार्कला दिली आणि मायकेल क्लार्कने त्या एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला तो सामना जिंकून दिला. नंतर मग हरभजन सिंगवर सुद्धा 3 मॅचची बंदी घालण्यात आली. त्यानंतर मात्र मग भारताच्या सगळ्या सिनियर खेळाडूंनी ती सिरीज खेळण्यास नकार दिला आणि मग आयसीसीवर आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डवर दबाव आला आणि मग हरभजनवरचा तो दबाव हटवण्यात आला आणि तिथून ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला उतरती कळा लागली आणि त्यांचा जो काही डॉमिनन्स होता तो कमी झाला. तुमची देखील काही आठवण असेल या मॅचची तर नक्की कमेंट करून सांगा.